आता शरीर कसं आपलं व्यवस्थित राहू शकते, हमारा शरीर कैसे ठीक रह सकता है? मैंने क्या बोला, आपको अच्छा सोना पड़ेगा, अच्छा खाना पड़ेगा, अच्छा सुनना पड़ेगा, अच्छा बोलना पड़ेगा, अच्छा बर्ताव करना पड़ेगा। ये 5 चीज़ों से या और सारी चीज़ें इससे आप अच्छे रह सकते हो। या आपका मर्ज जेव्हा लोक जुन्या पद्धतीचा सर्व वापरत होते, जेव्हा लोक जुन्या पद्धतीचे जेव्हा वापरत होते तेव्हा माणसाचा आयुमान किती होता? माणूस कितना सब लोग समझ रहे इसका मतलब, माणसाचा आयुमान होता 100. नवीन पद्धतीचं माणसाने जोडून घेतलेलं. आज माणसाचं वय किती झालेलं आहे? 50-60 झालेलं आहे. बरोबर. आता ह्याच्यावरती आपण विचार केला पाहिजे की नाही? विचार केला पाहिजे. बरोबर. आता शरीर म्हणजे नेमकं काय आणि आरोग्य काय? बरोबर. जर ह्या तुम्ही 2 गोष्टी समजून घेतलात, तुमच्या शरीराला जर तुम्ही समजून घेतलात तर तुम्ही मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम पासून वाचू शकतात आणि डॉक्टर पासून तुम्ही वाचू शकता. डॉक्टर एक आहे ठीक आहे, पण त्याही ज्या काही तुम्हाला प्रॉब्लेम होतात त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता. शरीर म्हणजे काय? शरीर म्हणजे आई आणि बाबाच्या पेशींपासून, एका पेशीपासून बनलेलं हे शरीर आहे. आई आणि बाबाच्या पेशीपासून एक पेशी तयार होतात, मांसपेशी तयार होतात, अवयव तयार होतात, तंत्र तयार होतात आणि 9 महिने 9 दिवसाने शरीर तयार होतो. किती महिन्याने? 9 महिने 9 दिवसाने आपला शरीर तयार होतो. हे शरीर जेव्हा आईच्या गर्भाशयातून जेव्हा बाहेर येते तेव्हा त्याला कुठल्या गोष्टीची गरज असते? 2 गोष्टीची गरज असते. एक आहे प्राणवायू, आणि एक आहे पोषक तत्व. 2 गोष्टी लागतात. बरोबर. हे पण आपल्याला सांगत असतात, पण तुम्ही पूर्ण ऐकून घ्या. ह्या 2 गोष्टी कशाच्या माध्यमातून मिळत असतात? हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि अन्न. ह्या जेव्हा 4 गोष्टी शुद्ध होत्या तेव्हा माणसाचा आयुमान किती होता? 100 वर्षापेक्षा पण जास्त होता. आज ह्या 4 गोष्टींमध्ये बदलाव झालेला आहे, म्हणून आज माणसाचा आयुमान जे आहे दिवसेंदिवस खाली येत चाललेला आहे. तर आपण हवा, पाणी, सूर्यप्रकाश, अन्न हे बदलू शकतो का? बदलू शकत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? मी तुमच्या गावात काही बदलण्यासाठी आलेला नाही, पण तुम्ही आज बघायला गेला असाल की पूर्वी जेव्हा हे लोक वापरायचे, जेव्हा शुद्ध होतं तेव्हा माणसाचा आयुमान जास्त होता, पण आता काय दिवसेंदिवस खाली येत चाललेला आहे. आता आपण सांगतो की आपल्या घरामध्ये आपण आज पाणी पितो किंवा हवेचं आपण एक उदाहरण पकडू. आज हवेमध्ये जर सांगितलं गेलं तर 75,000 पेक्षा पण जास्त विष आहे जे साधारण डोळ्याने दिसत नाही. हवा में जो है बैक्टीरिया जो है 75,000 से भी ज़्यादा है जो हमारे ये साधारण आंखों से नहीं देख पा रहे हैं. तर काय करायचं आहे तुम्हाला? एक साधारणतः बोईसरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? कपडा बांधायचा आहे, रुमाल बांधायचा आहे आणि गाडीवरती तुम्हाला पूर्ण बोईसर फिरायचं आहे. का त्या हवेमध्ये किती डस्ट आहे ते तुम्हाला माहिती पडणार. आता आपल्या शरीरामध्येही हवा जात असते. हवा गेल्यानंतर काय होते? आपल्या शरीरामध्ये जे काही आपलं जे शरीर आहे ते 100% काम करत नाही. आपल्या शरीरातून घाण होऊन बाहेर काढणं, गंदा बाहेर काढत नाही. तर आपल्या हवेच्या माध्यमातून जे आपल्या शरीरामध्ये जाते ते 100% बाहेर निघत नाही आणि आपल्याला मोठमोठे प्रकारचे प्रॉब्लेम होतात. जसं सांगितलं की आता भरपूर लोकांना दमासारखा प्रॉब्लेम होतो. पूर्वी जी लोक होती भात शेती करायचे ना, भात शेती. बरोबर. धान का खेती, भात झुडणी करायचे, पटकते ते. बरोबर. आपल्या शेताचं काम करून दुसऱ्या शेतामध्ये काम करायला जायचे, त्यांना प्रॉब्लेम व्हायचा का? नाही. पण आता आपण एका आपल्या शेतामध्ये काम केलं तर आपल्याला एलर्जी सारखा प्रॉब्लेम होतो, खोकला सारखा प्रॉब्लेम होतो, सर्दी सारखा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपलं शरीर का दिवसेंदिवस कमजोर होत चाललेला आहे. चला, हवा तर आपण बदलू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय? पाणी आता पितो आपण. पूर्वी लोक पाणी कशाचे प्यायचे? विहिरीमधून प्यायचे, नदीचे प्यायचे. बरोबर. तेव्हा लोकांना त्रास व्हायचा का? पण आता आपण पाणी कशाचं वापरतो? पाईपलाईनचा किंवा आरोचं किंवा नळाच्या माध्यमातून जे काही आपल्याला पाणी येते ते. आता तुम्ही बघितलं असेल की जे पाणी जे आपण नळाचं वगैरे वापरतो त्या लोकांना सर्वात जास्त स्टोन सारखा प्रॉब्लेम होतो. आता हे खरं आहे की खरं नाही ते तुम्ही पकडा की लोकांना पाण्याने आज त्रास होतोय. आज माणसाच्या शरीरामध्ये 12 mm, 8 mm, 2 mm, 3 mm चे काय होतात? माणूस अख्खा दिवस दगड खातो का? आदमी पुरा दिन पत्थर खाता है क्या? नाही. पण माणसाच्या शरीरात दगड कसा झाला? मी काय सांगितलं? आपलं शरीर कशाने बनलेलं आहे? पेशीने. कोणाच्या पेशीपासून? आई आणि बाबा.
त्यांच्या पेशीपासून एक पेशी आणि 9 महिने 9 दिन हे शरीर आहे. 9 महिने 9 दिवसांनी आपलं शरीर तयार होतं. बरोबर, आपलं जे शरीर आहे ते दिवसेंदिवस कमजोर होत चाललेलं. आपल्या शरीरामध्ये जी काही घाण जाते ती 100% बाहेर निघत नाही, म्हणजे ती कुठल्या आणि कुठल्याच्या प्रॉब्लेम मधून आपल्याला येते. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपण जे आज खातो, जो आज आपण जे आज खातोय ते पूर्णपणे शुद्ध आहे का? नाही. बरोबर, तेही मला बदलता येणार नाही. पाणी जसं बदलता आलं का? नाही. हवा बदलता आली का? मला नाही. खाणं बदलता येईल का? नाही. आता तुमच्या डोक्यामध्ये एक आवडतीची भाजी तुमच्या डोक्यामध्ये पकडा. तुमच्या डोक्यामध्ये एक व्हिज्युअलाइज करा तुम्ही की ही आवडतीची माझी भाजी आहे. आता ही आपण भाजी पकडू की ही फ्लॉवर आहे. ही फ्लॉवर आहे. ह्या फ्लॉवरला उगवण्यासाठी खतांची गरज आहे, पण आपल्या शरीराला खतांची गरज आहे का? नाही. ह्या फ्लॉवरला उगवण्यासाठी खतांची गरज आहे, पण आपल्या शरीराला खतांची गरज नाही. पण WHO काय सांगते की प्रत्येक वर्षात, एका वर्षामध्ये 3.5 लिटरपेक्षा पण जास्त कीटकनाशक आपण पितोय. 3.5 किलोपेक्षा जास्त आपण खतं खातोय. आता एक चमचा इथे युरिया खायला दिला तर युरिया 1 चमचा सबको खाने को दिया तो राम नाम सत्य होऊन जाईल की नाही. तो हेच एक कारण आहे की आपल्याला ट्यूमर बनते, गाठ बनते, अल्सर सारखा प्रॉब्लेम तयार होतो. म्हणजे ह्या भाजीला उगवण्यासाठी खतांची गरज आहे, पण आपल्या शरीराला त्याची गरज नाही. आपल्या शरीरामध्ये जाते आणि हे अलग अलग पद्धतीचे प्रॉब्लेम तयार करत असते. म्हणजे खाणं सुद्धा आपल्याला बदलता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय आली सगळ्यात लास्टची, आपल्या इथे सूर्यप्रकाश जे आपण बघतो, बरोबर, प्रत्येकाला सूर्यप्रकाशाची गरज असते. सूर्यप्रकाशापासून काय मिळते? सूरज से हमें क्या मिलता है? डी. विटामिन डी जो सूरज से हमें पूर्ती होती है, बरोबर, जे सूर्यापासून आपल्याला मिळते ते मेडिकल मध्ये घेतलं तर चालेल का? चालेल नाही. आता कुठे घेतात आपण विटामिन डी घेण्यासाठी? कुठे जातात? मेडिकल मध्ये आणि हॉस्पिटल मध्ये. जे सूर्याचं काम आहे ते सूर्यच करेल की नाही? सूर्यच करेल. आपण एक उदाहरण घेऊया. आपल्या घरामध्ये लहान मुलं जेव्हा जन्माला यायचे, माझे फोटो आहेत, अजून सुद्धा फोटो आहेत. माझी आजी काय करायची, मला मॉलिश करायची, पाय लांबे करून पायावरती ठेवून आणि उन्हामध्ये आंघोळ घालायची का? कवडवून दाखवायची. बरोबर, तर जीवनसत्व जे आहे ते मिळत होतं. आता मला सांगा की आपल्या पृथ्वी आणि अवकाशाच्या मध्ये ओझोन लेयर नावाचा एक परत आहे. जसं आता आपण इथे बसलोय, पाऊस पडतोय, पण इथे येतो का पाऊस? या पर आ रहा है बारिश? नाही. म्हणजे काय, आपल्यामध्ये एक कवच आहे. तसंच पृथ्वी आणि अवकाशाच्या मध्ये ओझोन लेयर नावाची परत असते. ते फाटलं गेलंय. ते फाटलं कशाने गेलं? आपले गाडी घोडे वाढले, फॅक्टरीज वाढले, दूषित झालेलं आहे सर्व. ते फाटलं गेल्याने आपल्या पृथ्वीवरती जे आहेत ते सूर्य अतिनील किरण जी आहेत ती डायरेक्टली पृथ्वीवरती येत आहेत आणि आपल्याला अलग अलग पद्धतीचे प्रॉब्लेम होत आहेत. आपण एक विचार करा की 9 वाजता आपण स्वतः उन्हामध्ये जात नाही, तर आपण आपल्या लहान लहान मुलांना ऊन दाखवतील का? नाही. बरोबर, हवा, पाणी, सूर्यप्रकाश हे झाल्या जेव्हा मेडिकल नव्हते, हॉस्पिटल नव्हते, MRI नव्हते, सिटी स्कॅन नव्हते, लॅब नव्हते, जेव्हा काहीच नव्हतं, तेव्हा माणूस जास्त जगत होता की कमी जगत होता? जास्त जगत होता. आज मेडिकल आहे, हॉस्पिटल आहे, MRI, सिटी स्कॅन आहे, लॅब आहे, सर्व पद्धतीच्या सोयी सुविधा आहेत. इव्हन प्रत्येक अंगाचा किंवा अवयवाचा प्रत्येक ठिकाणी डॉक्टर आहेत. माणसाचं आयुष्य जास्त झाला पाहिजे की कमी झाला पाहिजे? जास्त झाला पाहिजे. आज कमी होते की नाही? कमी होते. बरोबर, चला, तुमच्या घरामध्ये साहेब लग्न असेल, तुमच्या घरामध्ये लग्न असेल तर तुम्ही फक्त नवरा बायको तुमच्या मुलाचं लग्न डिसाईड करणार की तुमच्या गावाच्या 5 पंचांना बोलवणार? तुम्ही 5 पंचांना बोलवणार? बरोबर की नाही? तर आपण आपल्या मुलाचं लग्न करायचं आहे किंवा आपलं जर घर बनवायचं आहे तर आपण पूर्ण प्लॅनिंग करतो. पण हीच कधी आपण प्लॅनिंग केलंय का? आपण दिवसेंदिवसा आपली एज जी आहे ती खालती येत चाललेली आहे, दिवसेंदिवसा कमी होत चाललेला है. हमने कभी डिसाइड किया कि हमारा उम्र क्यों कम होते जा रहा है? 5 लोगों ने मिलकर कभी डिसाइड किया? आपण कधीच त्याच्यावरती विचार करत नाही. बरोबर नाही? का आपलं आयुमान जे आहे ते दिवसेंदिवसा कमी होत चाललेलं आहे. आता तुमच्या अंगणामध्ये एखादं तुमचं झाड आवडीचं असेल, कुठलं आवडीचं झाड असेल? तुळशी किंवा गुलाब किंवा अलग अलग पद्धतीचे. तुळशीची पानं किंवा फांदी सुकत असेल तर तुम्ही उपचार कुठे करणार? अगर झाड़ कोई सूख रहा है तो आप कहाँ पर उसका उपचार करोगे?
हा? जड में आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे. आपल्याला एवढं समजते की जर झाड सुकत असलं तर त्याच्या मुलामध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे किंवा खत पाणी द्यायचं आहे. पण माणूस एक असा जीव आहे की त्याला बुद्धी दिलेली आहे आणि त्याला सर्व समजते. जेव्हा डॉक्टरकडे तुम्ही जाता तेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतो की आजारी आहेत का तुम्ही सांगता डॉक्टरला? म्हणजे डॉक्टर सर्वात मोठा कोण? शरीर कशाने बनलेलं आहे? वो जो जे ते मुलं आहेत त्या मुलांना आपण पाणी टाकलं, तुळशी चांगली झाली. आपला मूळ कुठला आहे? आई आणि बाबाच्या पेशीपासून आपलं शरीर बनलेलं आहे. पेशी चांगला राहिला तर शरीर चांगलं राहील. पेशी आजारी राहिला तर शरीर आजारी राहील. पेशी समाप्त तर शरीर समाप्त. बरोबर. आपल्याला झाड कसा सुधारवायचा हे माहिती पडलं, पण स्वतःचं शरीर कसा, म्हणजे आपण डॉक्टरकडे काय घेऊन जातो? ते शरीर घेऊन जातो आणि डॉक्टरांना सांगतो काय हे माझ्यामध्ये झालेलं आहे. असेच काही सायंटिस्ट आहेत, त्यांनी शोध केला की लोकांना प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत. प्रॉब्लेम वाढत चालले तर वाढतायत का, तर कमी कसे होतील? तर त्यांनी एका ठिकाणी त्यांना नागासाकी आणि हिरोशिमामध्ये अणुबॉम्बचा प्रकार झालेला होता. अणुबॉम्ब तुम्हाला माहिती आहे? अणुविद्युत केंद्र तारापूर माहिती आहे. आता अणु प्रत्येकाला माहिती असेल की अणु एवढा घातक असतो की एखाद्या स्त्रीच्या अंगामध्ये गेला तर ती स्त्री कधी आई बनू शकत नाही. पुरुषाच्या अंगामध्ये गेला तर पुरुष कधी बाप बनू शकत नाही. अणु जिससे लाईट बनते तो जर गेला तर ते आई बनू शकत नाही किंवा पुरुष तर आहे तर बाप बनू शकत नाही. तर तिथे अणुबॉम्बचा प्रकार झालेला. तिथे काहीच उगवलं जात नव्हतं. काहीच उगवलं जात नव्हतं. ना झाड, ना फूल, ना फल, ना कुछ भी नाही. काही तिथे उगवलं जात नव्हतं. आज पण तिथे जी मुलं जन्माला येतात ती आंधळी पांगली किंवा डोकं मोठं, त्यांचं पोट मोठं किंवा अलग अलग पद्धतीचे त्यांना प्रॉब्लेम असतात. त्यांना तिथे दोन गोष्टी मिळाल्या. त्या दोन गोष्टी म्हणजे काय? एक आहे कॉकरोच, झुरळ. दुसरा आहे मशरूम. दोन गोष्टी त्यांना मिळाल्या. आता सायंटिस्ट असतात पागल. जहाँ पर कुछ भी नहीं है वहाँ पर दो चीज है. जिथे काहीच नाही मिळत तिथे दोन गोष्टी त्यांना मिळाल्या. तर सायंटिस्ट कसे असतात? पागल असतात. त्यांनी काय केलं? पहिला कॉकरोचला उचलून आणलं आणि त्याच्यावरती काय केला? शोध केला की ह्याच्यामध्ये काय एवढं जबरदस्त आहे की ते अजून तरी आहे. इथे कॉलर टाईट करून निघतो ना, कॉकरोच कॉलर टाईट करके निकलता है ना आपके किचन से. त्याच्यामध्ये त्यांना पकडलं की 400 पेक्षा पण जास्त औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये सापडले. औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये सापडले 400 पेक्षा पण जास्त. आता कॉकरोच इथे सर्वांना खायला दिलं, कोणी खाईल का? नाही. पण जगाची 5% लोक ही कॉकरोच खात असतात. बरोबर साहेब? हो. जगाची 5% ही लोक खात असतात. तुम्ही YouTube वरती बघू शकता, इंस्टाग्रामच्या रील वरती बघू शकता की लोक कॉकरोच हा खातात. पण जगाची 95% लोक खाऊ शकत नाही. 5% लोक खाऊ शकतात, 95% लोक खाऊ शकत नाही. बरोबर. तर त्यांनी काय केलं की तिथे एक दुसरी वस्तू होती. ती वस्तू म्हणजे काय? मशरूम होती. तर मशरूम वरती त्यांनी शोध केला की ही लोक फक्त 5% खाऊ शकतात, 95% लोक खाऊ शकत नाही, कॉकरोच नाही खाऊ शकत. त्यांनी मशरूम वरती शोध केल्यानंतर त्यांना असं माहिती पडलं की ह्याच्यामध्ये अशा औषधी गुणधर्म आहेत. जर माणसाने खायला सुरुवात केली तर डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील त्याला क्लिअर करण्याचा ताकद ठेवते. किंवा एखाद्या माणसाला काही प्रॉब्लेम नसेल त्याला कधी प्रॉब्लेम येऊनच देणार नाही. त्यांनी शोध केला. ह्याच्या काही 2 पावडर बनवल्या त्यांनी, RG आणि GL. पण आपल्या इथे प्रत्येकाची अशी मेंटॅलिटी किंवा असे प्रत्येकाजवळ पैसे नाही की RG GL सर्व लोक खाऊ शकतात. पण त्यांनी काय केलं की आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू वापरल्या जातात, तर मी तुम्हाला प्रश्न विचारेल साहेब, मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आपल्या घरामध्ये वस्तू वापरतात आपण? वस्तू वापरतात. मी 3 वस्तू तुम्हाला सांगतो. बरोबर. चहा वापरतात, पेस्ट वापरतात, साबण वापरतात, 3 गोष्टी वापरतात. हे आपण वापरत आहे. आपण का वापरतात माहिती नाही. पण या गॅरोड्रोमापासून बनवलेल्या ह्या 3 वस्तू मी तुम्हाला इथे सांगतो. बरोबर. सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिला आपण काय करतो? आपण पेस्ट का आपको बोलना है ना, आप नए लोग हो ना. पेस्ट काढली आपण आपल्या घरात दांत साफ करण्यासाठी. बरोबर. आज लोगों के दांत साफ हो रहे या डायरेक्टली साफ हो रहे? जेव्हा लोक दातून वापरत होते तेव्हा लोकांना दाताचे प्रॉब्लेम नव्हते, पण आता लोक पेस्ट वापरायला सुरुवात केले तर लोकांना दाताचे प्रॉब्लेम वाढले. कसं काय?
तर ह्या पेस्टमध्ये तुमच्या घरामध्ये जे पेस्ट आहे त्याच्यावरती लिहिलेलं असते का 6 वर्षाच्या आत मुलं वापरू शकत नाही. का वापरू शकत नाही 6 वर्षाच्या आत मुलं? त्यांना जर तुम्ही त्याला दिलात पेस्ट तर ते दात घासेल की खाईल? आता तुम्ही सांगता की मी आता कोणालाही इथे विचारलं का तुमच्या मुलाचे दात कसे सडतात, तुम्ही काय सांगणार? चॉकलेट खातो म्हणून. बरोबर, चॉकलेट तर मी पण खातो, आता चॉकलेट तर मी पण खातो. तर सर्वात प्रथम तुम्ही ऐकून घ्या की दात सडतात कधी? जेव्हा आपल्या पोटावरती परिणाम पडत असतो तेव्हा. जेव्हा लहान मुलांच्या पोटावरती परिणाम पडतो तेव्हा दात सडायला चालू होतात. आणि आपण पेस्ट का आणत असतो? आता डॉक्टर एक टीव्हीवरती ॲडव्हर्टाईज येते आणि सांगतात की डॉक्टर की पसंत डॅश डॅश, तुम्ही समजा कुठला तो. बरोबर, म्हणजे तुम्ही पेस्ट वापरा आणि आमच्याकडे या दात लावण्यासाठी 38,000 और दात निकालने के लिए 3800 रुपये. 3800 रुपये दात काढण्यासाठी आणि 38,000 दात लावण्यासाठी. तर हे देवाने दिलेलं आहे, ते लाईफ टाईम दिलेलं आहे की थोड्या टायमासाठी दिलेलं आहे? लाईफ टाईम दिलेलं आहे. बरोबर, तर लाईफ टाईम हे टिकवण्यासाठी ही जी गॅनोजी पेस्ट आहे त्याच्यामध्ये गॅनोडर्मा टाकलेला आहे. तर हे काय करते थोडक्यात, मला तुम्हाला विकायचं नाही, मी फक्त दाखवण्यासाठी आणि जे तुम्ही झोपेत आहेत आरोग्याविषयी झोपेत आहेत तुमचं, फक्त मी बाल्डीमध्ये पाणी घेऊन आलेले आहे तुमच्या तोंडावरती मारण्यासाठी. तुम्हाला हे बोलायला जमेल तर बोला, नाहीतर नका बोलू. ते तोंडातून वास येत असेल, दुर्गंधी येत असेल, काय करणार, दात सुजतात किंवा हिरड्या सुजतात किंवा पल्ट बनते, दाताचा ऑल इन वन काही पण प्रॉब्लेम असेल त्याच्यावरती ही जबरदस्त काम करते. कारण की काय, ह्याच्यामध्ये केमिकल नाही. गॅनोडर्मा आणि फूड जेल ह्याच्यामध्ये आणि मेंथॉल, ज्याला पेपरमेंट आपण सांगतो, ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. बरोबर, जी लहान मुलं आहेत ज्याला दात यायला सुरुवात झालेली आहे त्याला तुम्ही देऊ शकता, दातांचा कधीच प्रॉब्लेम येऊन देणार नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय की आता प्रत्येक जण सांगतो की तंबाखू आणि गुटखा खाणारा माणूस त्याचं तोंड काय कमी उघडते. बरोबर, जात नाही पूर्ण. तर आता इथे सर्व लेडीज किंवा पुरुष बसलेले आहेत, तर माझ्यासमोर तुम्हाला लाज वाटेल, पण तुम्ही काय करा, घरी जा आणि घरी चेक करा की तुमचा तोंडामध्ये हात पूर्ण जातोय की नाही. आता तुम्ही तंबाखू तर नाही खात, तुम्ही सिगरेट पण नाही पित, की तुम्ही गुटखा पण नाही खात, पण तुमचा तोंड कमी उघडतोय, म्हणजे काय, तुम्हाला ते लक्षणं चालू झालेले आहेत. हे पेस्ट तुम्हाला माउथ कॅन्सरपासून सुरक्षा करत राहील लाईफ टाईम, जिथपर्यंत तुम्ही वापराल तिथपर्यंत. ह्या पेस्टचे तुम्हाला मी फायदे सांगितले. आता ही कॉमन रेटमध्ये तुम्हाला मिळणार नाही, जसं 10 रुपयामध्ये 20 रुपयामध्ये तुम्हाला पेस्ट मिळते तशा रेटमध्ये तुम्हाला मिळणार नाही, कारण की ह्याच्यामध्ये गॅनोडर्मा टाकलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, दात घासल्यानंतर आपण काय करतो, डायरेक्ट आंघोळ करतो ना, साबण आंघोळ करतो आपण. तर आपण साबण वापरतो. बरोबर, पूर्वी लोक कशाने आंघोळ करायचे, पहिले कैसे नहाते थे, मिट्टी से और रीठा, हमारे इधर रीठा बोलतात. 2 गोष्टीने आंघोळ करायचे. त्यांना कधी स्किनचा प्रॉब्लेम आला नाही किंवा त्यांना डाग सुद्धा आले नाही. आज लोक आपण मार्केटमध्ये अलग अलग पद्धतीचे साबण बघतायत. आता 2-3 आपण ॲक्ट्रेस पकडूया, कुणाला कुठला साबण आवडतो, नवीन आहे का तुम्ही, रिएक्शनचा सोडून बोला साहेब कुठला. साधारणतः कुत्र्याचा साबण 250 ते 500 रुपये कमीत कमी मध्ये मिळत असतो आपल्याला. बरोबर, कुत्र्याचा साबण 250 ते 500 रुपये. आणि हे करोडाचं शरीर आहे त्याचा साबण कितीला, 10 रुपये. बरोबर, तर स्किनचे प्रॉब्लेम वाढतील की कमी होतील, वाढणार. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो, थंडीच्या टायमामध्ये जेव्हा तुम्ही आंघोळ करता, जेव्हा तुम्ही बाहेर निघता, कोणाला नंबर द्यायचा असेल तर पेन कागदची गरज पडेल का थंडीच्या टायमामध्ये, हातावरती लिहून देऊ शकतो की नाही. म्हणजे आपल्या स्किनवरती तो साबण राहतो. आपलं शरीर फक्त नाकाने तोंडाने ऑक्सिजन घेत नाही तर आपल्या त्वचेने पण ऑक्सिजन घेत असते. आज महिला लोकांना किंवा पुरुष लोकांना तुम्ही बघा त्या स्किनवरती भरपूर पद्धतीचे डाग वगैरे येत असतात, डाग वगैरे येतात, दागी धब्बे वगैरे येत असतात. आणि सर्वात प्रथम मार्केटमध्ये 3 पद्धतीचं लोकांना मार्केट बनलेलं आहे. एक पोटाचा प्रॉब्लेम, एक दाताचा प्रॉब्लेम आणि एक स्किनचा प्रॉब्लेम. ह्या गोष्टीवरती माझ्याकडे हा साबण आहे, गॅनोडर्मा पासून बनवलेला हा साबण आणि ताडगोळ्याच्या तेलापासून याला बनवलेला आहे. सर्वसाधारण काय ह्याची खासियत काय का 24 तास जरी तुम्ही पाण्यात ह्याला ठेवला तरी वितळत नाही. वितळतो का, नाही वितळत. ह्याला जेवढं वितळायचं असेल तेवढाच वितळतो. तुमचा साबण राहील का 24 तास, राहणार नाही. ह्याचं काम काय आहे तर तुमच्या स्किनवरती कसाही प्रॉब्लेम असू द्या, फक्त जन्मापासून नाही पाहिजे, खाली जन्मापासून नाही पाहिजे,
जर तुम्हाला आता आलेलं असेल तर तुम्ही हा साबण रेग्युलरली डाग वगैरे असतील तर ते जाऊ शकतात. साधारणतः लॉंग टर्ममध्ये तुम्हाला वापरायचं आहे. पण हे कधी तुम्हाला स्किन प्रॉब्लेम येऊ देणार नाही किंवा स्किन प्रॉब्लेमपासून तुम्हाला वाचवत राहील. आणि सर्वात प्रथम मूळ गोष्ट म्हणजे काय, आपलं स्किन आपण साबण लावल्यानंतर तुमच्या घरात संतूर मेडिमिक्स कुठलाही साबण लावलं असतं, साबण लावल्यानंतर तुमची स्किन व्हाईट होते. आता साबण लावल्यानंतर स्किन व्हाईट झाली पाहिजे की ओरिजिनल दिसली पाहिजे? ओरिजिनल दिसली पाहिजे. पण काय होते, व्हाईट दिसते. एका बाजूने तुम्ही हा साबण यूज करून बघा आणि एका बाजूने तुमचा घरचा साबण वापरून बघा. एक बाजूने तुम्हाला स्किन व्हाईट दिसेल, एक बाजूने तुम्हाला ओरिजिनल दिसेल. स्किन कशी दिसली पाहिजे? ओरिजिनल दिसण्याचं काम ठेवेल. हे पण कॉमन किमतीमध्ये तुम्हाला मिळणार नाही, पण ह्याचे जे फायदे असतील ते असंख्य आहेत आणि तुम्हाला स्किनचा कधी प्रॉब्लेम होऊ देणार नाही. उपवास करायचा असेल तर चहा, घर पर कोई आहे तो चहा, बरोबर. प्रत्येक गोष्टीमध्ये चहा. आता चहा लोक का वापरतात माहिती आहे कोणाला? आपल्या इथे 2 गोष्टी आणलेल्या होत्या, त्या बाहेरच्या लोकांनी आणलेल्या होत्या, इंग्रज लोकांनी आणलेल्या होत्या आणि आपल्यावरती ते राज करून दिला. आता इंग्रज लोक अतिशय हुशार होते, बरोबर. ते लोक दारू का पाहिजे तर ते थंड प्रदेशात आलेले शरीर गरम ठेवण्यासाठी ते लोक थोडे दारू आपल्याला काय आजार होऊ नये म्हणून ते लोक चहा पित होते. त्याच्यामध्ये ती चहामध्ये ताकद आहे. आता ते लोक चहा पण कसे प्यायचे? गोरे लोक होते पण ते चहा कशी प्यायचे? काही प्यायचे. त्यांची बनवण्याची पद्धत काय होती? चहापातीची पाने घेऊन गाळणीवरती ठेवून आणि गरम पाणी टाकून आणि जो काही अर्क उतरायचा ते लोक चहा प्यायचे. आता आपल्या इथे चहा कसा आपण बनवतो? पातळ ठेवणार, पाणी ठेवणार, दूध टाकणार, चहा पावडर टाकणार, साखर टाकणार आणि 100 डिग्रीला उकळवणार आणि त्यानंतर आपल्याला लगेच गिफ्ट काय मिळतो त्याच्याकडून? एसिडिटी बनना, छातीत जलजलपणा, अगर छाती में जलजलपणा होगा तो ये पीठ आपका भारी होगा. म्हणजे हे सगळं तुम्हाला प्रॉब्लेम मिळत असतात. आणि ऍसिडिटी जर माणसाला झाला तर अनेको आजार होऊ शकतात. आता ही जी चहा आहे ती एक सांगू का? सांगू ना, आप नहीं करते होंगे लेकिन जे असतील ते करत असतील. जे असतील ते सांगा. इमली का झाड पता है आपको? इमली उदाहरण आपको काम आहे. जी काही पानं असतात, चिंचेची जी पानं असतात, चिंच सांगतात त्याला. चिंचेची पाला जे खाली पडलेले असतात ती भाजीमध्ये वापरतात की वरचं वापरतात. तसंच चहाचं पण काय असते. आता चहा, आसामला चहाची बाग आहे, बरोबर. तर आसामला जाग्यामध्ये 2800 ते 3000 रुपये किलो चहा आहे, बरोबर. 2800 ते 3000 रुपये किलो चहा आहे. आता आपण पाव किलो कितीला आणतो? 250. आता ती लोक एवढी हुशार असतील का आपल्यापर्यंत येता किंमत कमी झाली नाही ना. तसंच काय होते, जी काही ओरिजिनल पानं तोडली जातात, 3 पातीची पानं तोडली जातात, त्याला एक्सपर्ट करून आणि बाहेर पाठवले जाते. आणि जी काही खाली पडलेली पानं असतात त्याला उचलून कलर केमिकलची प्रोसेसिंग करून आणि त्याच्यावरती लिहिलेलं असते गोल्ड डस्ट, सुपर डस्ट आणि सिल्वर डस्ट. डस्ट म्हणजे काय? कचरा, बरोबर. कचरा पद्धतीची आपल्यापर्यंत चहा पाठवतात आणि ती चहा पिल्याने सगळ्यात पहिलं आपल्याला काय होतं? गॅस एसिडिटीचा प्रॉब्लेम होत असतो. ह्या चहाचं टोटली उलट काम आहे. उलट काम म्हणजे काय? याचे फायदे तुम्ही ऐकून चक्क राहून जाल. म्हणजे काय माहिती का, की ही चहा बनवण्याची पद्धत कशी? पाणी आणि साखर तुम्हाला बॉईल करून घ्यायची आहे. साखर तुम्हाला अवॉइड करता येईल तर तुम्ही साखर अवॉइड करा, पण पाणी आणि साखर उकळून घ्यायची आहे. गॅस बंद करून त्यानंतर ही चहा पावडर टाकायची आहे आणि 2 मिनिटं ढाकण ठेवून थोड्या वेळानंतर तुम्ही प्यायला सुरुवात करायची आहे. हे सर्वात प्रथम तुम्ही चहा पिल्यानंतर सर्वात पहिले तुमचं काय होणार? गॅस ॲसिडिटी जे असेल त्याला, म्हणजे तुमची पचनक्रिया आहे त्याला एकदम मजबूत करून देणार. गॅस ॲसिडिटी असेल त्याला संपवून टाकणार. छातीमध्ये जलजलपणा वाटते त्याला बंद करून टाकणार. पाठीमध्ये भारीपणा वाटते त्याला बंद करून टाकणार. तुमचे जे काही रक्तवाहिनी आहे 1 लाख किलोमीटरची जी रक्तवाहिनी आहे त्याला साफसफाई ठेवण्याचं काम करणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तंदुरुस्त ठेवण्याचं काम करणार. आणि सगळ्यात महिला म्हणजे काय? महिलांना एक प्रॉब्लेम असतो की रिसायकलिंगचा देण त्यांना एक असते. रिसायकलिंग प्रॉब्लेम त्यांना असतो. तर त्यांना तसे काही प्रॉब्लेम असल्यानंतर ते काय करतात? डॉक्टरकडे जात असतात आणि डॉक्टर त्यांना काय सांगतात? तुम्हाला रक्ताची किंवा हिमोग्लोबिनची किंवा कॅल्शियमची कमी आहे, बरोबर. तर तुमच्या घरामध्ये तुमची रक्ताची पूर्ण झाली पाहिजे की डॉक्टरकडे जाऊन आपल्याला करावं लागलं पाहिजे? घरातच झालं पाहिजे, बरोबर. आता घरात कसं होणार? जे आपल्याला खातो पितो ते आपल्याला आता सूट होत नाही किंवा ते केमिकलचं वगैरे झालेलं म्हणून आपल्या शरीरामध्ये रक्त हा बनत नाही.
जो जेंट्स है उनको एक ही ब्लड 365 दिन चलता है, लेकिन महिला को नहीं चलता. महिलांना एकच रक्त चालत नाही, तर नवीन नवीन रक्त त्यांना पाहिजे असतो. तर ते कुठून तयार होणार? आता डॉक्टर काय सांगतात की रोज चिकन खाल्लं पाहिजे, मटन खाल्लं पाहिजे, दूध, दही, अंडा, चिकन, मटन हे सर्व ॲपल्स, फल, फ्रूट वगैरे सर्व खाल्लं पाहिजे. पण तेवढी आपली आमदनी नाही का आपण खाऊ शकतो, बरोबर. तर त्यांनी काय केलं की स्पिरुलिना, जर तुम्हाला कोणाला इथे माहिती नसेल तर 9वीच्या पुस्तकामध्ये स्पिरुलिना ही दिलेली आहे. 9 क्लास के बुक में स्पिरुलिना दिया हुआ है. स्पिरुलिना खाली पढ़ाई करने के लिए नहीं, तो खाने के लिए. सर्वात पहिलं जर आपल्या पृथ्वीवरती काही आलेलं असेल शेवाळ, म्हणजे स्पिरुलिनाचा जन्म पहिला झालेला आहे. स्पिरुलिनामध्ये एवढी ताकद आहे की जर माणसाने खायला सुरुवात केली तर माणसाचं शरीर तंतोतंत मजबूत राहील आणि त्याला कधी डॉक्टरकडे असं लावण्याची गरज पडणार नाही. म्हणजे काय, ग्लुकोज किंवा रक्त चढवण्याची गरज पडणार नाही. आता हे खायचं कसं, तर ह्याच्यावरती काही प्रमाण दिलेलं आहे. पण आता समजा तर तुमच्या घरामध्ये तुम्ही ॲपल्स आणले आणि तुमची कॅपॅसिटी आहे 3 खाण्याची, पण तुम्ही 4 खाले, तुम्हाला काही त्रास होईल का? नाही. तसंच हे चणे, शेंगदाणे किंवा फलफ्रूट सारखं खायचं आहे. हे जर तुम्ही खायला सुरुवात केलं तर ब्लडचा कधी प्रॉब्लेम येऊ देणार नाही, किंवा ब्लड कॅन्सर सारखा प्रॉब्लेम येऊ देणार नाही, किंवा अनेक प्रकारचे जे प्रॉब्लेम आहेत ते. तर तुम्हाला काय तुमच्या घरामध्ये 80% तुमच्या घरातून आजार हा तुम्ही वाचवू शकता, किंवा डॉक्टरी खर्च हा वाचवू शकता. फक्त तुम्हाला 3 गोष्टी वापरायच्या आहेत. 3 गोष्टी म्हणजे काय, मी काय सांगितलं, लोकांना कसला प्रॉब्लेम आहे, एक पोटाचा, एक दाताचा आणि स्किनचा. ह्या तुम्ही 3-4 वस्तू जर तुमच्या घरामध्ये वापरायला सुरुवात केल्या तर तुमचं शरीर तंतोतंत मजबूत राहू शकते. जो बीमार है उसमें पहले कहना चाहिए कि उसको बड़ा प्रॉब्लम ना है, जो बीमार है वो बीमारी से बाहर निकल जाए. तो ये आता काय झालेलं आहे का, मार्केटमध्ये हाच मेसेज पाठवलेला आहे की तुम्हाला झाल्यानंतर डॉक्टर आहे, पण आपल्याला नाही झालं पाहिजे, त्यासाठी आपल्याला काय ह्या वस्तू वापरून बघायच्या आहेत. आता मी तुम्हाला एवढं सांगितलं, आरोग्य मिळालं नाही, बरोबर. मी सांगितलं तुम्हाला का, चला मी तुम्हाला सर्वांना स्वर्गात नेतो. स्वर्गात कसं जायला लागते, मरावं लागते. पण गॅरंटी आहे का? नो गॅरंटी. जिथपर्यंत वापरत नाही तुम्हाला गॅरंटी कसं येणार. तुम्ही पहिलं हे वापरून बघा, त्यानंतर तुम्ही हे सर्व विश्वास. आणि तुमचं हेल्थ कार्ड तुम्हाला बनवायचं आहे. गव्हर्नमेंट सांगते की प्रत्येकाजवळ हेल्थ कार्ड हा असला पाहिजे. हेल्थ कार्ड म्हणजे काय, तुम्ही ह्या वस्तू डिस्काउंटने वापरू शकता, लाईफ टाईम वापरू शकता. तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक फोटो तुम्ही फिलअप करून घ्या, तुम्हाला हा कार्ड मिळेल आणि तुम्ही लोकांना पण सांगू शकता, स्वतः पण वापरू शकता. ही इतकेच आणि एवढीच ही स्टोरी, मोरल स्टोरी आहे.